नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. टॅट 3चं जे वेळापत्रक आहे आलेले आहे. मे किंवा जून 2025 मध्ये परीक्षा होणार आहे. मग परीक्षा होणार आहे, मग आता हा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. परीक्षा नेमकी कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे की परीक्षा परिषद स्वतःच घेणार आहे? या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही देखील टॅट 3ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच. फक्त 999 याची ही प्राइस असणार आहे. कमी प्राइस मध्ये आपण ही बॅच ठेवलेली आहे, परंतु ही एकदम फास्ट ट्रॅक स्वरूपात 45 दिवसात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असेल. 28 मार्च 2025 पासून ही जी बॅच आहे तर ती आपली ही बॅच सुरू होणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णतः परीक्षा पास होणार अशा पद्धतीचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर तुमचे कव्हर होतील. अत्यंत कमी वेळेत जास्तीत जास्त घटक कव्हर करून देणारी ही एकमेव आपली ही बॅच असणार आहे. या बॅचला एनरोल करण्यासाठी मी या नंबरला संपर्क साधा. ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगते. चला तर आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सगळ्यात आधी आता प्रश्न आलेले, खूप साऱ्या उमेदवारांनी मागणी केलेली की परीक्षा एमपीएससीने घ्यावी. एमपीएससीने घेतल्यामुळे काय होतं बघा, पहिले तर काय होतं, पारदर्शकता हे जास्त राहते असं विद्यार्थ्यांचं मत आहे. एमपीएससीने घेतल्यामुळे काय होतं की प्रश्नपत्रिका मिळतात, कारण की एमपीएससी ऑफलाईन पद्धतीने घेते. परंतु एमपीएससीने ऑनलाईन पद्धतीने काही कोर्सेस आतापर्यंत घेतलेले नाही आहेत. परंतु जर आपण हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं प्रसिद्धी पत्रक पाहिलं, यांनी इथं काय म्हटलेलं आहे बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने त्यांनी इथं अट टाकून दिलेली की ऑनलाईन पद्धतीने घेणार आहेत. म्हणजे आपल्याला हे तर कळालेलं आहे की परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे. म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. कधी होणार आहे? मे आणि जून 2025 मध्ये, म्हणजे लगेच होणार आहे. म्हणजे जी कोणी ही परीक्षा घेईल त्याला अत्यंत कमी कालावधीत एवढी परीक्षा अरेंज करण्याचा तो अनुभव पाहिजे, तोही ऑनलाईन पद्धतीने. ओके. आणि एमपीएससीचं खरं जे स्किल आहे तर ते स्किल कशात आहे मित्रांनो? ऑफलाईन पद्धतीने अत्यंत चांगली अशी परीक्षा एमपीएससी घेतं. एमपीएससीने जे त्यांच्या राज्य सेवा कंबाईन याचाही ट्राय केला होता, परंतु विद्यार्थ्यांनी विरोध केला, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलं. ऑनलाईन पद्धतीने मुख्य परीक्षा घ्यायचं त्यांनी स्टार्ट केलं होतं, तर त्यांनी ते बंद केलं ऑनलाईन पद्धतीने. म्हणजे एमपीएससी ऑनलाईन काही घेत नाही. आणि एमपीएससी घेणार का? बघा, एमपीएससी कडे एखादी परीक्षा जर द्यायची असेल ना तर त्याचं काय असतं, मग लगेच सामान्य प्रशासन विभाग हा ऍक्टिव्हेट होतो तिथं. याच्याकडून पत्र जातं, लगेच जीआर निघतो, तसा काहीतरी प्रसिद्धी पत्रक निघतं की यांना आम्ही ही परीक्षा देतो आहे. मग त्याच्या पद्धतीने त्यांना स्टाफ, त्यांना काही गोष्टी मेंटेन ठेवाव्या लागतात. तर आता सध्या जर आपण पाहिलं ना बघा, हे एमपीएससीचं वेळापत्रक आहे. या एमपीएससीच्या वेळापत्रकात त्यांना कुठं एवढी म्हणजे वेळच नाही आहे की ते टॅटची परीक्षा कंडक्ट करू शकतात, किंवा टॅटची परीक्षा त्यांच्याकडे आली असती तर सगळ्यात आधी इथं वेळापत्रकामध्ये आपल्याला इथं दिसलं असतं बघा, की एमपीएससी 2024चं बघा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी, सध्याची काय स्थिती चालू आहे ते बघा. इथं पुढं हे बघा 2025चं त्यांचं नियोजन आहे बघा. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बघा, सप्टेंबर 2025 मध्ये जाहिरात येईल, 30 नोव्हेंबर 2025 होईल, मार्च 2026 मध्ये त्याचा जो आहे तर तो निकाल लागू शकतो पूर्व परीक्षेचा. बघा, हे अशा पद्धतीने याच्यात जर आपण कुठं पाहिलं ना तर आपल्याला कुठंच दिसत नाही की एमपीएससी टॅट परीक्षा किंवा शिक्षक भरती संदर्भात काहीतरी राबवण्यास काहीतरी त्यांना आतापर्यंत इनपुट आलेलं आहे गव्हर्नमेंट कडून. काहीच इनपुट आलेलं नाही. म्हणजे इथून आपल्याला कळून जातं की एमपीएससी मात्र काही इथं काही घेणार नाही आहे. मग पुढचा प्रश्न आहे, कोण घेणार आहे एमपीएससी परीक्षा परिषद, टीसीएस, आयबीपीएस? बघा, पहिल्यांदा जेव्हा 2017 वगैरे मध्ये जी ऍड होती ना तर त्याच्यामध्ये परीक्षा परिषदेनेच ते आयोजन केलेलं होतं. सध्या परीक्षा परिषद जे आहे ना तर ते घेऊ शकत नाही, कारण की त्यांच्याकडे तेवढं ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर असणं, ऑनलाईन गोष्टी असणं, तर ते सध्या त्यांचं मॅनेजेबल नाही आहे. तर आणि टीसीएस ही परीक्षा घेणार नाही, कारण की ही परीक्षा आयबीपीएस घेतं. असं झालेलं नाही की एखादी मागची परीक्षा आयबीपीएस ने घेतली ना आता टीसीएस ते घेतली, तर असं होत नाही. आणि टीसीएस आणि आयबीपीएस मध्ये जर तुम्ही चूज करायला सांगितलं ना तर आयबीपीएस हे खूप चांगलं असं आहे. म्हणजे टीसीएस पेक्षा आयबीपीएसच्या परीक्षा, आयबीपीएसचा रिझल्ट लावण्याचं पॅटर्न हे खूप चांगलं आहे. तर हे आयबीपीएस द्वारेच ही परीक्षा होऊ शकते असं आपल्याला दिसतं. एमपीएससी कडे ही परीक्षा कधी होऊ शकली असती? चान्सेस कधी आहे की जर 31 डिसेंबर 2025 नंतर ही परीक्षा झाली असती तर, कारण की येणाऱ्या 2026 पासून खूप साऱ्या परीक्षा आता एमपीएससी मार्फत होणार आहे अशा पद्धतीचा जीआर जो आहे तर तो देखील आलेला आहे. बघा, इथं हा जीआर आहे बघा, राज्य शासनाच्या अख्ख्या रेतीतील सर्व
शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. परंतु आपण जर आपलं पद पाहिलं तर आपलं पद हे याच्यात येतच नाही मित्रांनो, हे शिक्षण विभागाचं वेगळं पद आहे थोडंसं, तर त्याच्यामुळे इथे शिक्षक भरतीचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. इथे भरलं जाईल कारण बघा 18 जुलै 2024 शासनाचा GR आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या आमच्या परीक्षा कोण घेत आहेत, TCS IBPS या दोन संस्था ज्या आहेत तर त्या घेत आहेत परीक्षा. त्यांनी म्हटलेलं बघा TCS ION आणि IBPS या कंपन्यांचं लक्षात घ्या 3 वर्षांसाठीचं म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंतचं एक दर होता. लक्षात घ्या त्यांचा म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र शासनासोबत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होतं की घेऊ शकतात. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की समजा तथापि 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षम येणार नाही त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीची कारवाईसाठी नवीन धोरण तयार करेल. म्हणजे एक समिती स्थापन करण्यात येईल. ती समिती ठरवेल की टॅट परीक्षा आता समजा ही टॅट होऊन जाईल 2025 ची, भविष्यात येणारी टॅट ही MPSC कडे द्यायची किंवा काहीतरी नवीन पद्धतीचं नियोजन करायचं तर ते सगळे अधिकार या समितीला असणार आहेत. या समितीने अजून असा कोणताच डिसिजन घेतलेला नाही की टॅट बाबत काहीतरी म्हणजे काय MPSC कडे होणार ही जी परीक्षा आहे तर ते शक्यच नाही मित्रांनो. सध्याच्या एवढ्या कमी वेळात MPSC कडे होणं हे शक्यच नाही. म्हणून तुम्ही तुमचा पूर्णतः अभ्यास IBPS पॅटर्न नुसारच चालू देणे हेच जास्त संयुक्तिक असणार आहे. बाकी कुठलाही जास्त विचार न करणे, कारण की काय होईल जास्त विचार करत बसले तर तुमचा अभ्यासाचा जो वेळ आहे तर तो वाया जाईल. म्हणून तुम्ही त्याच्यात न गुंतणे डायरेक्टली तुम्ही IBPS पॅटर्न नुसार जो काही 100% त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबस नुसार अभ्यास करणे. IBPS पॅटर्न नुसारच्या सिलेबस मध्ये काय आहे, अभियोग्यता आहे की ज्याला 60% वेटेज आहे आणि बुद्धिमत्ता आहे ज्याला 40% वेटेज आहे. म्हणजेच काय अभियोग्यतेवर 120 प्रश्न 80 आणि असे हे 200 प्रश्न असतात. 120 मिनिटं भेटतात. 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्नांचे तुम्हाला सराव करायचे मित्रांनो. त्याच्यासाठी तुमचं स्पीड अँड अॅक्युरसी हे जबरदस्त असलं पाहिजे. त्याच्यात पुढे जर आपण जाऊन बघितलं तर त्याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न जवळपास 120 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर म्हणजे 80 प्रश्न इंटेलिजन्सवर आणि गणितावर 30 प्रश्न म्हणजे हे सॉरी 110 वगैरे येतील. तर हे मागचे 110 120च्या रेंजमध्ये होते. IBPS पॅटर्न मागे सांगत नाही. तर हे बाकीचं खालचं जे आहे तर ते मागच्या याच्यावरून थोडा अंदाज लावलेला आहे. बाकी याचे तर 80 प्रश्न हे फिक्स आहेत इंटेलिजन्सचे. हे 80 म्हणजे 110 ते 120 प्रश्न तुमचे जर हे एकाच घटकावर येणार असेल तर ते तुम्हाला सगळ्यात जास्त त्याचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने करावा लागणार आहे. तर या सगळा IBPS पॅटर्न असणार आहे आणि याच IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला जे आहे तर ते तुमची तयारी जी आहे तर सुरू ठेवायची आहे. लवकरात लवकर ही परीक्षा होणार आहे म्हणून तुम्ही त्याच स्पीडने गेलं पाहिजे. कारण की तुम्ही जर एकदम फुल फ्लेज बॅच करत बसाल, पूर्ण बॅच करत बसाल तर त्याला तुमचा वेळ जाऊ शकतो. जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही कमी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त ज्ञान घ्या आणि तुम्ही जास्तीत जास्त सराव जो आहे तर तो तुमचा केला पाहिजे. आणि या सर्वांसाठीच आपण हे सगळं लक्षात ठेवून आपण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. त्याची प्राइस फक्त 999 ठेवलेली आहे. ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी या बॅचच्या माध्यमातून जी अभ्यास आहे तो सराव आहे तर तो सुरू करावा. आणखी काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेले नंबर्स आहेत तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकतात. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.